पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सोमवार रोजी 8वा दिवस आहे। अनेक कामगार हे साठी उलटून गेलेले वृद्ध कामगार असून अनेकांना शुगर, BP तसेच इतरही अनेक आजार आहेत। त्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावू लागली आहे। कालच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा निरोप घेऊन एक शिष्टमंडळ काल उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी गेल्याचं दिसून आलं। यातूनच कारखान्याकडून कामगारांच्या देण्यापैकी काही रक्कम देण्याची तयारीही कारखान्याकडून दर्शवण्यात आली आहे। तर या उपोषणास पाठिंबा देत उपोषणास बसलेले यांची प्रकृती खूपच खालावल्यानं काल त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय। यावेळी किरणराज घोडके यांनी चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावाची माहिती देत उपोषण मागे घेत असल्याचंही स्पष्ट केलंय। मात्र आज सोमवारी 8व्या दिवशी देखील साखर संकुल पुणे येथील आमरण उपोषण सुरूच असल्याचं चित्र असून काल घडलेल्या घडामोडीबाबत बोलताना उपोषणकर्त्यांनी आपला निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, कुणी कसल्याही भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन उपोषणकर्त्यांनी केलंय। चेअरमन अभिजित पाटील यांनी जो प्रस्ताव दिला होता आमचे मार्गदर्शक अतुल चव्हाण यांच्या माध्यमातून 40% रक्कम कामगारांना उद्यापासून जमा करू आणि उर्वरित जी रक्कम आहे ते नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या ह्याच्यापासून मास्टरपासून त्या कामगारांना पूर्णता देऊ असा त्यांनी शब्द दिलेला आहे। म्हणून मी आज कामगारांच्या विनंतीवरून उपचार घ्यायला सुरू केलेले आहे। पण जोपर्यंत त्या कामगारांना सगळे पैसे मिळतात तोपर्यंत कामगारांच्या सोबत घ्या, त्यामुळे त्यांचा हा प्रस्ताव आम्ही स्वीकारतो कामगारांच्या वतीने। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे, सोमवार आहे आणि काही रात्री लबाड लांडग्याने आमच्या कामगारांना फूस लावण्याचा प्रयत्न करून खोटं पत्र आणून, खाडाखोड झालेलं पत्र आणून त्यांना फूस लावून कर्मचाऱ्यांना त्या घेऊन गेलेत त्यांच्या गाडीत। त्याच कर्मचाऱ्यांचं रात्री मला फोन आले, आम्ही उद्याच्याला माघारी येत आहे, ह्यांच्या भूलथापालाही कुणीही बळी पडू नये। आमचं आंदोलन जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या मागण्या केल्या ती शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी ठाम आहे। आणि चेअरमन अजितदादा साहेबांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तेच आश्वासन माननीय चेअरमन साहेब यांनी कबूल केलेलं आहे। त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासन इथं आमच्या समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही। म्हणजे तुमचं उपोषण चालूच आहे म्हणायचं? आमचं उपोषण चालूच आहे। तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत? आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे। काल काय तर सोशल मीडियामधून असं पत्र व्हायरल होत आहे की कामगारांचं मिटलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कामगाराचं अजिबात काही मिटलेलं नाही। म्हणजे तुमचं आंदोलन चालूच आहे, उपोषण? आमचं उपोषण चालूच आहे, ही चालूच आहे आमचं। आज आम्ही जे साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण उपोषण केलेले आहे। आज सोमवार आहे, आज आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे। आमचे सहकारी किरण घोडके यांची तब्येत अत्यंत नाजूक झाल्यामुळे खालावल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात भरती केलेलं आहे। त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न चालू आहे, परंतु आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित धनंजय पाटील
हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. त्यांना कसल्याही संवेदना राहिलेल्या नाहीत आणि बऱ्याचपैकी कारखान्याचे जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यातल्या काही कामगाराला फूस लावून ते आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जे आम्ही आंदोलनकर्ते जे इथं बसलेलो आहेत ते आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे आणि आमचा जीव गेला तर बेहत्तर, परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही. आता विरोधकांनी काही ठिकाणी बातम्या पेरायचा प्रयत्न केलेला आहे की ह्याच्यामध्ये आमरण उपोषण संपलेलं आहे, आमची यशस्वी मध्यस्थी झालेली आहे, परंतु कुठलंही मध्यस्थी झालेली नाही. ते पत्र घेऊन आलते तेच मुळात गोलमाल करणारं पत्र आहे, त्याच्यात खाडाखूड केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते पत्र आम्हाला कसलंही मान्य नाही. त्यामुळं कुणीही कुठल्याही सभासदांनी असतील, जनतेने असेल, सर्व कामगारांनी असेल, कुणीही त्यांच्या भूल थापेला बळी पडू नका. ते जे अफवा पसरतात हे अफवेला बळी पडू नका.